सातारा जिल्ह्याचे शिवसेनेचे एकनाथ शिंदे गटाचे आमचे जिल्हा प्रमुख रणजितसिंह भोसले यांनी एक प्रसिद्धी पत्रकातून पक्षाचे सचिव संजय भाऊ मोरे यांच्याकडून शिवसेना शिस्तभंग समितीच्या शिफारसीनुसार शिवसेना मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशावरून पक्षविरोधी कार्य केल्याबद्दल विकास दिनकर शिंदे उपजिल्हा प्रमुख वाई तालुका यांना शिवसेना पक्षातून निलंबित करण्यात येत आहे, असं या ठिकाणी व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी बातमी दिली। खऱ्या अर्थाने शिवसेना पक्षाचा निर्णय आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी 3 वर्षापूर्वी घेतला आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खऱ्या अर्थाने खळबळ उडाली आणि त्यानंतर सपाट्याने साहेबांनी जो वर्षभर या ठिकाणी शिवसेना पक्षाच्या माध्यमातून विकासाचा सपाटा सर्वसामान्य कार्यकर्त्यांपर्यंत ताकदीचं काम केलं। सरकार आणि केंद्र सरकारच्या दोन्ही योजना सातत्याने साहेबांनी या ठिकाणी अंमलामध्ये आणून महाराष्ट्रामध्ये एक विकासाचं नवीन समीकरण या ठिकाणी घडून दिलं आणि लाडकी बहिणी असतील किंवा असे अनेक उपक्रम असतील की ज्याच्या माध्यमातून आदरणीय साहेबांनी या ठिकाणी महाराष्ट्रभर नव्हे तर जगभर त्यांना प्रसिद्धी मिळाली आणि असा शिवसेना पक्षाशी प्रेरित होऊन मागील 3 वर्षापूर्वी भाजप पक्षातून मी आणि आमचे सर्व सहकारी यांनी जवळ 1000 लोकांना आम्ही घेऊन मुंबई येथील साहेबांच्या नंदनवन बंगलो या ठिकाणी आम्ही प्रवेश केला। 3 वर्षापूर्वी केलेली घोडदौड पाहता आमच्या कार्यकर्ते असतील की एकनिष्ठपणे आम्ही शिवसेना पक्षाशी काम करून जवळजवळ मी माझ्या मतदारसंघामध्ये जवळ शिवसेना 35 शाखा, युवासेना 35 शाखा आणि महिला आघाडीच्या 35 अशा जवळ 105 शाखांची निर्मिती ही वाई तालुक्यामध्ये ग्रामीण विभागाची जबाबदारी माझ्याकडे असल्यामुळं त्या ठिकाणी मी ती पूर्ण केली आणि ह्या सर्व माझ्या कामाकडे किंवा पक्षाचे येणारे उपक्रम असतील ते त्या ठिकाणी मी राबवल्यानंतर साहेबांनी जवळ जे सातारा जिल्ह्याचे आमचे प्रमुख नेते आदरणीय पालकमंत्री महोदय शंभूराज देसाई साहेब असतील की त्यांनी मला विधानसभा प्रमुख म्हणून वाई खंडाळा महाबळेश्वरची जबाबदारी आदरणीय साहेबांनी मला त्या ठिकाणी दिली आणि त्यानंतर आजपर्यंत मी पक्षाचं काम प्रामाणिकपणे करत असो। पक्षाने लोकसभा असेल विधानसभा असेल पक्षाने ज्याचा आदेश दिला जरी व्यक्तिगत पातळीवरती आमचं कुणावर जुळत नसलं तरी त्या ठिकाणी आदरणीय साहेबांनी आदेश दिल्यानंतर त्या ठिकाणी पक्षाची ताकद वाढवायचं काम त्या ठिकाणी आम्ही केलेलं आहे। कारण वाई शहर आणि तालुक्यामध्ये असेल किंवा वाई खंडाळा महाबळेश्वरमध्ये पूर्वीची जी शिवसेना होती जी उभाटा गट होता हा यातला एकही पदाधिकारी आमच्या शिवसेना पक्षामध्ये आला नाही, त्यामुळे नव्याने त्या ठिकाणी शिवसेना उभं करण्याचं काम आणि जबाबदारी मला त्यावेळेस तिकडे पाहिली। खऱ्या अर्थाने पूर्वीचे जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव साहेब असतील की ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही शिवसेना पक्षामध्ये त्यावेळेस प्रवेश केला आणि आदरणीय भाईंना त्यापासून नेतृत्व मानून त्यांना वडीलधाऱ्या जागेवरती आम्ही ठेवलेले। सातत्याने शिवसेना पक्षाच्या येणाऱ्या प्रत्येक अडचणीवरती की जर म्हटलं तर आदरणीय एकनाथभाई शिंदे साहेब असतील, डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब असतील आमची युवकांचे आशास्थान आणि खऱ्या अर्थाने म्हणलं तर साताऱ्यामध्ये जिल्ह्यामध्ये काम करत असताना आम्हाला खरी ताकद जर कोणी दिली असेल तर आमचे पालकमंत्री आदरणीय शंभूराज देसाई साहेब असतील। त्यांनी सातत्याने विकासाचा आरा करत असताना जवळजवळ 2.25 कोटीची कामं हे वाई तालुक्यामधील माझ्या विविध मतदारसंघातील गावामध्ये मला त्या ठिकाणी मी सांगू इच्छितो की मी शिवसेना पक्षामध्ये काल परवा येऊन या ठिकाणी राजकारणामध्ये आलेलो नाहीये। माझ्या कुटुंबाला एक वारसा राजकारणाचा त्या ठिकाणी लाभलेला आहे। माझे 15 वर्ष जिल्हाभर सदस्य होत्या, 10 वर्ष पंचायत समिती सभापती होत्या, माझ्या काकी वाई नगर परिषदेमध्ये विद्यमान नगरसेविका होत्या, माझे बंधू पंचायत समिती सदस्य होते, जवळजवळ वाई पंचायत समितीच्या 5 वर्ष सभापतीचं पद माझ्या आईंनी त्या ठिकाणी भोगलेलं आहे। सातारा जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेमध्ये शिक्षण उपसभापती म्हणून त्यांनी त्या ठिकाणी काम पाहिलेले आहे। नंतरच्या काळामध्ये राजकारणात माझी एंट्री झाल्यावरती त्यावेळेस गेलेले सर्व जिल्हा परिषद पंचायत समिती मी माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने त्या ठिकाणी मी त्या ओढून आणल्या आणि वाईच्या तालुक्याच्या राजकारणामध्ये खऱ्या अर्थाने लोक आमच्याशी प्रभावित होऊन त्या ठिकाणी आले। या सततच्या राजकारणामध्ये आपण पाहिलं असेल की माझे वडील लोकनेते बापूसाहेब शिंदे यांनी त्यावेळी असणारे मदन आप्पा असतील की त्यांना 3 वेळा आमदार केला त्या ठिकाणी निवडून आणलं। वाईचे माजी आमदार मदनदादा भोसले यांना पण आमदार बनवण्यामध्ये आमच्या कुटुंबाचा खारीचा वाटा त्या ठिकाणी होता। अनेक वेळा फक्त शिंदे कुटुंब हे राष्ट्रवादी पक्षामध्ये आत्ताचे असलेले आमदार विद्यमान आमदार मकरंद पाटील यांच्या विरोधात सातत्याने किंवा त्यांची भूमिका जरी व्यवस्थित असली तरी त्यांच्या पदाधिकाऱ्यांना कडून होणारा ग्रामस्थांना माझ्या विभागाचं होणारं नुकसान हे सगळं पाहता सातत्याने विरोधाची भूमिका त्या ठिकाणी मी पार पडली। जो 20 वर्ष मी आदरणीय छत्रपती उदयनराजे भोसले खासदार साहेब यांच्यावर सुरुवातीच्या काळापासून मी त्यांच्या बरोबर होतो। अनेक युवकांना त्या ठिकाणी आदरणीय छत्रपतींच्या माध्यमातून जवळ 12 वर्ष आणेवाडी टोल नाका असेल त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून दिला असेल, कासगणी असेल, महाबळेश्वर असेल, वाई एमआयडीसी असेल, शिरोळ एमआयडीसी असेल की मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी युवकांना मी रोजगार उपलब्ध करून त्यामध्ये अग्रगण्य राहिलेलो आहे। जी काही विकास कामं त्या ठिकाणी झाली ते आदरणीय छत्रपती उदयनराजे भोसले साहेब असतील, नंतरच्या काळामध्ये आदरणीय शंभूराज देसाई साहेब असतील की ज्यांच्या माध्यमातून आज माझ्या विभागामध्ये विकासाची गंगा त्या ठिकाणी वाहत आहे।
आत्ताच आपल्याला माहिती असेल की मागील महिन्यामध्ये आदरणीय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सातारा येथे झालेल्या मागील महिन्यातीलच पक्षाच्या मेळाव्यामध्ये 105 शाखा पूर्ण केल्याबद्दल आदरणीय साहेबांनी माझा त्या ठिकाणी भर स्टेजवरती सगळ्यांसमोर त्या ठिकाणी मान सन्मान 15 ऑक्टोबर रोजी माझा त्या ठिकाणी केला. आणि आदरणीय साहेबांनी 3 वर्षापूर्वी शिवसेना पक्षामध्ये काम करत असताना आदरणीय साहेबांनी मला विचारलं की विकास, तुला आता पुढच्या पदात तुझं काय झालं आणि तुला कुठलं पद हवंय. तर म्हणलं साहेब, तुम्ही जी जबाबदारी द्याल ती मी प्रामाणिकपणे पार पडील. आदरणीय साहेबांनी माझी या ठिकाणी 25/9/2025 जी उपजिल्हा प्रमुख सातारा प्रभारी आणि कार्यक्षेत्र वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा असं आदरणीय साहेबांनी मला ठिकाणी पद देऊन मुंबई या ठिकाणी मला गौरवण्यात आलं. पण नंतरच्या काळामध्ये आपण पाहिलं असेल की सातारा जिल्ह्याचे माजी जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी शिवसेना पक्षातून बंडखोरी करून उमेदवारी केल्यामुळे ते पक्षातून बाहेर गेले आणि तात्कालीन या ठिकाणी माझे युवा सेनेचे पूर्वीचे जिल्हा प्रमुख जे आता रणजितसिंह भोसले आहेत त्यांची या ठिकाणी शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखपदी या ठिकाणी त्यांची निवड झाली. खऱ्या अर्थाने ही निवड का झाली, कशासाठी झाली, त्या पाठीमागचं काय घडलं, काय हालचाली झाल्या मला माहीत नाही. पण सातत्याने 3 वर्षापासून शिवसेना पक्षाचं प्रामाणिकपणे काम करत असल्यामुळं आज मला वाटतं हे जे हकलपट्टीचं पत्र आहे याच्या पाठीमागे कुणाचं तरी मोठं षडयंत्र असलंच पाहिजे असं मला गांभीर्याने वाटतंय. तर आपल्या सर्वांना माहिती आहे की आदरणीय एकनाथभाई शिंदेसाहेब असतील, श्रीकांतदादा असतील, पालकमंत्री महोदय असतील की त्यांचा आपण पाहिला की कार्यकाल एवढा असतो की त्यांना टाईमच नसतो. त्याचा फायदा कुठेतरी घेतला का तिथं प्रामुख्याने दिसत आहे. मला मागील हे जे आता इलेक्शन लागलं त्या इलेक्शनमध्ये आदरणीय शरद कणसे साहेब जे संपर्क प्रमुख आहेत त्यांचा मला 17 नोव्हेंबर रोजी मला त्या ठिकाणी आदरणीय भाई महाबळेश्वर येथील कार्यक्रमाला डॉक्टरांचं त्या ठिकाणी हे होतं आढावा बैठक, त्या बैठकीला आले होते. त्या दिवशी पालकमंत्र्यांचा मला फोन जोडून दिला आणि या ठिकाणी शरद कणसेंनी सांगितलं की विकासांना वाईला नगरपालिका आपल्याला ताकदीनं लढवायची आहे आणि त्या ठिकाणी तुमचे बंधू जे व्यावसायिक आहेत त्यांना या ठिकाणी शिवसेना पक्षाची उमेदवारी द्यावी आणि त्यांनी करावी असा साहेबांचा आदेश आहे. जवळजवळ मला नाही म्हणलं तर रणजित भोसले जिल्हा प्रमुख असतील किंवा शरद कणसे असतील यांनी नाही म्हणलं तर मला 20 ते 22 कॉल करून मला त्या ठिकाणी वाई शहरामध्ये उमेदवारी घ्यायला त्या ठिकाणी सातत्याने खऱ्या अर्थाने मला सांगितलं. मी साहेबांचा आदेश आहे समजून जे माझे बंधू राजकारणात नाही आहेत त्यांना पण या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की राजकीय पक्ष भरायचा किंवा एखाद्या पक्षाची उमेदवारी करायची तर आपल्याला अर्जामध्ये ज्या काय प्रामुख्याने गोष्टीचा उल्लेख असतो त्या पूर्ण केल्या पाहिजेत. त्याप्रमाणे फक्त 24 तास आधी मला निरोप मिळाल्यानंतर मी या ठिकाणी पक्षाचा त्या ठिकाणी फॉर्म साहेबांचा भरला. मी आदरणीय पालकमंत्री महोदय साहेबांना सांगितलं होतं यापूर्वी की ज्यावेळेस पक्षाच्या मिटिंग झाल्या की या ठिकाणी वाई शहरामध्ये अजून आपली शिवसेना पक्ष हा तेवढ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी गेलेला नाही. मला आठवतं की आदरणीय साहेबांनी मला या ठिकाणी काम करत असताना मला सांगितलं की विकास, तुला इलेक्शनला सामोरे जायचंय, त्या ठिकाणी आता तुला जायचं आपल्या पक्षाची ताकद नसेल तर आपल्याला त्या ठिकाणी जाताना काहीतरी भरीव निधी दिला पाहिजे. जवळजवळ साहेबांनी त्या ठिकाणी आम्हाला 2,52,00,000 रुपये निधी आदरणीय साहेबांनी वाई शहराकरता विविध प्रभाग आणि भागामध्ये मला त्या ठिकाणी आदरणीय यशवंतराव देसाई साहेबांनी दिला. मात्र इलेक्शन पूर्वी एकही काम त्या ठिकाणी मंजुरीस आले नाही आणि ह्याला फक्त कारणीभूत सातारा जिल्ह्याचे नवनिर्वाचित आमचे जिल्हा प्रमुख रणजितसिंह भोसले असतील की सातत्याने शिवसेना पक्षामध्ये माझा वाढता प्रभाव हा सातत्यानं त्यांना पूर्वीपासूनच खुपसत होता. अनेक वेळा मी पाहिलं असेल की ज्यावेळेस माझी उपजिल्हा प्रमुखपदी निवड झाली, माझी निवड झाली 20 तारखेला आणि 8 तारखेला जिल्हा प्रमुख परत मुंबईला पोहोचले आणि त्यांनी त्यांच्या व्यक्तिगत हौसापोटी काही लोक बरोबर नेली आणि पुन्हा एकदा माझे जे उपजिल्हा प्रमुख मला विधानसभेपुरतं दिलं होतं ते परत वाई विधानसभेपुरतं केलं आणि प्रत्येक तालुक्याला एक उप जिल्हा प्रमुख ही नवीन प्रथा जिल्हा प्रमुखांनी त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने सुरू केली. मला मान्य आहे की शिवसेना पक्षात काम करत असताना जुने शिवसैनिक नवी शिवसैनिक कार्यकर्त्यांमध्ये थोडासा फरक असतो की कुठंतरी कमी जास्तपणा होतो किंवा जुन्यांना आवडत नाही की नवीन त्या ठिकाणी आल्यानंतर आपली अवस्था काय होती. पण जर कामाला तुम्ही महत्त्व देत असेल, शिंदे साहेबांच्या स्टाईलने जर शिवसेना पक्ष वाढवायचा असेल तर त्या ठिकाणी आदरणीय साहेबांच्या पद्धतीनं पालकमंत्री महोदयांच्या पद्धतीने त्या ठिकाणी कामाचा आणि विकासाचा आराखडा पेरून त्या ठिकाणी शिवसेना पक्ष गावोगावी पोहोचवला पाहिजे. जर माझ्या वाढत्या प्रभावाचा जर तुम्हाला एवढाच त्रास होत होता तर तुम्ही आदरणीय साहेबांना त्या ठिकाणी सांगून मला पद नसतं दिलं तरी चाललं असतं, कारण मी माझ्या जुन्या पदावरती मी त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने मी खुश होतो. मात्र सातत्याने पक्षाकडून माझी होणारी गळचेप असेल किंवा सातत्याने जे कुरकुरीचं राजकारण असेल की मागीलच जवळजवळ 9व्या महिन्यामध्ये जे जिल्हा प्रमुख आहेत ते आणि माझे काय पक्षामध्ये माझ्यावर काम करणाऱ्या लोकांना पक्षाचं वरच्या पदाचं आमिष दाखवून जिल्हा प्रमुखांनी जनमत नावाच्या एका
पत्रकारातून की या ठिकाणी विकास शिंदे यांच्या बाजारावर राजकारणाला कंटाळून वाई तालुक्याचे शिवसेना पदाधिकारी यांचा सामूहिक राजीनामा अशी बातमी या ठिकाणी छापून आणली. सातत्याने कुठे ना कुठेतरी माझ्यावरती सातत्याने टिप्पणी करायची की हाच जन्मचा पत्रकार जो आहे सोलापूरचं वृत्तपत्र आहे की त्यांना सातत्याने हाताशी धरून काही ना काहीतरी छापायचं. यामध्ये लिहिणारा जर खऱ्या अर्थाने एखादा जर शब्द खरा असेल की जर बाजारावर राजकारण कशाला मिळते जिल्हा प्रमुखांना जर समजत असेल तर खऱ्या अर्थाने त्यांनी वाई तालुक्यामधून जनतेला विचारावं की खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी सत्ता कोणाची आहे, काम कोण करते. म्हणजे नियुक्ती झाली तरी यांना अडचणी, नियुक्ती नाही झाली तरी अडचणी. पण खऱ्या अर्थाने माझा आजचा मुद्दा असा आहे की मला पक्षातून जे मला काय काल पत्र त्या ठिकाणी जे यांनी पब्लिश केलेलं आहे याच्यामध्ये माझी कुठे हाकलपट्टी असं लिहिलेलं नाही. यात फक्त माझं निलंबन केलेलं आहे की कुठल्याही पक्षामध्ये ज्यावेळेस इलेक्शन लागतं तेव्हा एक प्रक्रिया असते. त्या प्रक्रियेतही एखाद्या व्यक्तीनं जर काय झालं तर त्यासाठी निलंबन हे पत्र येतं. निलंबनाचा अर्थ मला वाटतं हाकलपट्टी असा होत नाही. त्यामुळे या ठिकाणी रणजितसिंह भोसलेंनी व्यक्तिगत अनेक शिवसेना पदाधिकाऱ्यांना तुम्ही स्टेटसला ठेवा, त्यांच्या स्वतःचं स्टेटस जरी कालचं तपासलं अजून 24 तास झाले नाही तर त्यांच्या स्टेटसला हे पत्र आणि खाली त्यांनी लिहिलेला मेसेज हाकलपट्टी हा त्या ठिकाणी आपण पाहिला तर प्रामुख्याने पाहायला मिळतो. रणजितसिंह भोसले काय फक्त त्याच्यावरती थांबत नसतात तर त्यांनी 1 महिन्यापूर्वी मला या ठिकाणी व्हॉट्सअपवरून धमकी दिलेली आहे. त्यांनी मला धमकी दिलेली आहे की मी तुमची प्रेस नोट काढील, तुम्हाला पदावरून हटवील, पक्षविरोधी कारवाई करतात. पक्ष वाढवणे हा जर पक्षविरोधी कारवाई असेल तर मला नक्कीच पक्षातून हाकलपट्टी करावी असं माझे प्रामाणिकपणे मत आहे. नुकत्याच आपण पाहिलं की नगरपालिका इलेक्शनमध्ये काही संबंध नसताना त्यांनी त्यामध्ये दुसरा उल्लेख केलेला आहे की विकास शिंदे यांनी त्यांच्या भावाची उमेदवारी या ठिकाणी मागितलेली. आपण पाहिलं तर जो 17 ते 18 कॉल शरदजी कंसे साहेब आणि त्यांचे मला या ठिकाणी आलेले की तुमच्या भावाची उमेदवारी घ्या. खऱ्या अर्थाने वाई शहरामध्ये शिवसेना पक्ष आज म्हणलं तर खऱ्या अर्थाने वाई शहराला शहर प्रमुख नाहीये. ही सगळी मोठी दुर्दैवी बाब आहे की रणजितसिंह भोसलेंच्या कामाचा खऱ्या अर्थाने जर पाढा पाचला तर आज जिल्ह्यामध्ये कराड असेल, कोरेगाव असेल किंवा लोणंद असेल, खंडाळा असेल, महाबळेश्वर असेल, जावली असेल की प्रत्येक ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये दरी पाडणे आणि त्या कार्यकर्त्यांमध्ये 2 गट तयार करणे हा खऱ्या अर्थाने त्यांच्या आजचापर्यंतचा 6 महिन्याचा जो कार्यकाल आहे त्याच्यामध्ये दिसून येत आहे. सातत्याने ही बंडखोरी फक्त आजच चाललेली नाही. 6 महिन्यापासून सातत्याने शिवसैनिकाला प्रत्येकाला या ठिकाणी त्रास होतोय. पण मी निष्ठावंत पदाधिकारी, मी ज्या पक्षात गेलो त्या पक्षामध्ये प्रामुख्याने मी त्या ठिकाणी काम करत असताना स्वखर्चातून काम त्या ठिकाणी केलेलं आहे. आज 3 वर्ष शिवसेना शाखेच्या 105 शाखा जर मी वाई तालुक्यामध्ये काढत असेल तर त्यांनी सातत्याने मला सांगावं की माझी चुकी काय. म्हणजे आज मला कुठलेही पद नसताना युवा सेना, शिवसेना, महिला आघाडी 35-35-35 अशा 105 शाखा प्रमुखांची मी त्या ठिकाणी नेमणूक करतो. मला जर कुटुंबाला वारसा आहे तर मी अर्ज माघारी कशाला घेईल. पण साहेबांच्या शब्दाला मान देऊन त्या ठिकाणी आम्ही टाकला. आदरणीय रणजितसिंह भोसलेंनी त्या ठिकाणी जिल्ह्यावरचे सुरुवातींनी वाईलन मिटिंग घेतली. त्यातल्या एकाच मिटिंगला माझे आमदार भाजपचे मदनदादा भोसले यांच्यावर मिटिंगला मला फक्त एकदाच नेलं. मात्र इतर सगळ्या मिटिंग त्यांनी स्वतंत्र जाऊन त्या ठिकाणी केल्या. त्यांच्या लक्षामध्ये एकत्रित महिना झाले ते मिटिंग करते त्यांच्या लक्षात आलं की या ठिकाणी आपल्याला दुसरा उमेदवार मिळत नाहीये. म्हणून त्यांनीच माझ्याकडे या ठिकाणी मागणी केल्यामुळं त्यांनी मला 17 तारखेला फोन करून उमेदवारी घ्या असं त्यांनीच मला या ठिकाणी खऱ्या अर्थाने सांगितलेलं आहे. आणि आज या ठिकाणी ज्यावेळेस आपल्याला माहिती आहे की आपण इलेक्शनला सामोरे जात असतो. आज वाई शहराची लोकसंख्या जरी 1 लाख असली तरी 55,000 रजिस्ट्रेशन मतदार त्या ठिकाणी काम करत आहेत. आणि या 55,000 लोकांसमोर जायचं तर आपलं काहीतरी विजन पाहिजे. म्हणजे जर मला साहेबांनी दिलेला निधी हा पण जर त्या ठिकाणी 2.25 कोटी माझ्यापर्यंत पोहोचू शकला नाही, एकही कामाची प्रमा झाली नाही आणि कुणाच्या हट्टीपणामुळे ही झाली नाही हे आदरणीय पालकमंत्री महोदयांना हे स्पष्ट पहिल्यापासून माहिती आहे. आणि वाईट होणाऱ्या इलेक्शनची पूर्वकल्पना आदरणीय साहेबांना त्या ठिकाणी दिली होती. तरी पण सुद्धा आम्ही सर्व शिवसैनिक, माझे सर्व पदाधिकारी आम्ही त्या ठिकाणी लढायला तयार होतो. मात्र शेवटच्या 1 तासामध्ये सर्व म्हणजे संपर्क शरद कंसे साहेब असतील की त्यांना फोन केला तर त्यांनी सांगितलं की 24 तारखेला आपण निर्णय घेऊ. जर इलेक्शन माघारची प्रक्रिया 21 तारखेला 1 तास राहिली असेल तर 24 तारखेला माघारीचा प्रश्न येतोच कुठून. म्हणजे जर आपल्याला इलेक्शनला सामोरे जातोय तर त्या ठिकाणी आपल्याकडे यंत्रसामुग्री, दारुगोळा तर बरोबर असला पाहिजे. आपल्याला लढायला जायचे. लोकांना आपण जर कुठला निधी दिला नाही, शहरात आपल्या शिवसेनेचं कुठलं अस्तित्व नाहीये. यापूर्वी सेना त्या ठिकाणी वाढत असताना पूर्वीचे जिल्हा प्रमुखांनी यांनी हेच केलं की कुरवड्या करून त्या ठिकाणी कधी सेना वाढून दिलेली नाही. मग जर एवढं सगळं करत असताना तिथे पक्षच नसेल तर इलेक्शनला सामोरे कशावरती जायचं. तरी पण कार्यकर्त्यांच्या जीवावरती, मी स्वतःच्या कुटुंबाच्या जीवावरती आमच्या पदाधिकाऱ्यांनी निर्णय घेऊन आम्ही त्यांनी इलेक्शनला सामोरे जायचं ठरवलं. जवळजवळ 1 तास अगोदर जवळ शरद कंसे साहेब असतील त्यांना मी जवळजवळ 1 तास अगोदरपासून मी त्या ठिकाणी फोन करत होतो. माझा पहिला कॉल 2:41 झालेला आहे. त्यानंतरही रणजितसिंह भोसलेंच्या जवळ 2 मिनिटं 5 मिनिटं त्यांचे स्वतःची इन्कमिंग कॉल आहेत. मी केलेले त्यांना आउटगोईंग कॉल या ठिकाणी याच्यावरती आहेत.
की पक्षाचं काय करायचं, पॅनल ठरवायचं का नाही. जिल्हा प्रमुखांचं उत्तर असं आलं की तुम्ही काय योग्य निर्णय घ्यायचा तो निर्णय तुम्ही घ्या. जर शिवसेना पक्षाची जबाबदारी शिवसेना पक्षाने जिल्ह्याची तुमच्यावरतीच जिल्ह्याची. खऱ्या अर्थाने म्हणलं तर जिल्हा प्रमुख पद हे त्यांना फक्त वाई विधानसभा आणि जावली पुरतं दिलेले. आपण पाहत असेल की चंद्रकांत जाधव असतील की त्यांना मान, फलटण आणि कोरेगाव दिलेला आहे. आदरणीय आमचे जयवंतराव शेलार साहेब असतील की त्यांना पाटण आणि कराड त्या विधानसभेचं तिकडचं दिलेलं आहे. मात्र जिल्ह्याचा जिल्हा प्रमुख मीच असल्याचा भाव त्यांनी आणायचा प्रयत्न केला. जवळजवळ 12 वर्षे युवा सेनेचे जिल्हा प्रमुख असताना त्यांना स्वतःच्या गावामध्ये युवा सेनेची शाखा आजपर्यंत कधी काढता आलेली नाही. आज 6 महिने शिवसेनेचे जिल्हा प्रमुख होऊन सुद्धा त्यांना खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी शिवसेना पक्ष वाढायला एवढी मोठी संधी होती. पण कार्यकर्त्यांमध्ये सातत्याने वाद लावणे, भांडणं लावणे, स्वतःचा व्यक्तिगत तयार करणे. शिवसेना पक्षामधून आलेले म्हणून त्यांनी अनेक पदाधिकाऱ्यांना मध्यंतरी पत्रव्यवहार केले, प्रसिद्धी पत्र वाटली. हे पदाधिकारी जे काय आले हे पदाधिकारी कोण नवीन नव्हते. हे युवा सेनेत म्हणजे जे मनसेतून युवा सेनेत आले होते, जे युवा सेनेत होते त्यांना शिवसेनेत घेतले. असणारी युवा सेना यांनी पूर्ण मोकळी केली आणि पक्षवाढीच्या गप्पा या ठिकाणी जिल्हा प्रमुख या ठिकाणी खऱ्या अर्थाने करत आहे. तर माझी सर्व पत्रकारांना आणि पक्षाला माझी विनंती की हा जो काय माझ्यावरती अन्याय केलेला आहे, कारण मला तर वाटतं की पक्षाला याची वरती काही कल्पनाच नसणार आहे. महाराष्ट्रामध्ये नगरपालिका नगरपंचायतीचे इलेक्शन चालू आहे, तर मला तर वाटतं पक्षाला याची काही कुठली खबर नसणार आहे. पण हा जो जिल्हा प्रमुखांनी स्वतःच्या प्रसिद्धीतून निलंबनाचा अर्थ हकलपट्टी केलेला आहे हा चुकीचा झालेला आहे. म्हणून माझी पक्षाला आणि जे काय शुद्ध नागरिक असतील, जनता आहे, त्यांना माझी विनंती की खऱ्या अर्थाने मी शिवसेना पक्षाचं प्रामाणिकपणे काम करून गेले 3 वर्ष सातत्याने मी पक्ष संघटना त्या ठिकाणी वाढवत आहे. तर माझ्या किमान मला विचारात घेऊन त्या ठिकाणी काय घडलं हे तरी किमान मला विचारायला पाहिजे होतं. त्यांनी जे सांगितलेलं आहे की मला विचारलं नाही, कल्पना घेतली नाही, तर शेवटच्या 2 मिनिटं आधी त्या ठिकाणी अर्ज माघार घ्यायची प्रक्रिया झालेली आहे. म्हणजे फक्त 3ला अर्ज माघार घ्यायचा, 2:48 2:58ला माझा शेवटचा कॉल त्यांना झालेला आहे. तरी सुद्धा जर जिल्हा प्रमुख त्या ठिकाणी जर सांगू शकत नसतील की बाबा तुम्ही काय करायचे काय नाही, तर त्यांना बोलायचा अधिकार नाहीये की तुम्ही पक्षविरोधी कारवाई करताय. पक्षविरोधी कारवाई करायला मी काय कुठल्या इतर पक्षांना पाठिंबा त्या ठिकाणी राजकीय दिलेला नाही. मी आदरणीय भाईंकडे बघून त्यांच्या विचाराशी डॉक्टर एकनाथ आमचे श्रीकांत शिंदे साहेब असतील की जे युवकांचे अध्यक्ष आहेत, आमचे जे पालकमंत्री एक शंभूराज देसाई साहेब असतील की यांच्या ताकदीमुळे आजपर्यंत विकास शिंदे वाई शहरामध्ये शिवसेना पक्ष त्या ठिकाणी विधानसभेमध्ये करू शकला आणि जिल्ह्यात मी शिवसेना पक्षाची जबाबदारी स्वीकारली. खऱ्या अर्थाने मला विचारात त्या ठिकाणी घ्यायला पाहिजे होतं. त्यामुळे मला असं वाटतं की माझ्यावरती हा केलेला एक अन्याय असेल, याचा पक्षांनी खऱ्या अर्थाने याचा विचार करावा, एवढीच माझी हात जोडून या ठिकाणी आदरणीय पालकमंत्री महोदय साहेब असतील, आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असतील, डॉक्टर श्रीकांत शिंदे असतील किंवा पक्षाचे सचिव संजय भाऊ मोरे साहेब असतील, त्यांना हात जोडून विनंती आहे की आपण याविषयी विचारणे करावा. कारण माझ्यासारखा कार्यकर्त्यांना बळ देणारा हा कार्यकर्ता जर तुम्ही हातातून घालवला तर खऱ्या अर्थाने वाई तालुक्यामध्ये जवळजवळ 25,000 घरापर्यंत आम्ही शिवसेना पक्ष पोहोचलेला आहे. पक्षाचं होणारा जे काय नुकसान आहे याची जिल्हा प्रमुखाला काही घेणे देणं नाही. कारण जिल्हा प्रमुखाच्या आतापर्यंत इतिहास पाहिला तर त्याला रील काढणे, फोटो काढणे याच्याशिवाय दुसरा कुठलाही प्रचार आजपर्यंत त्यांनी केला मला दिसत नाही. मोठे मोठे फ्लेक्स लावून जर शिवसेना पक्ष वाढत असता तर मला वाटतं सर्वसामान्य कुटुंबापर्यंत जावं लागलं नसतं. आणि खऱ्या अर्थाने माझं कुटुंब सर्वसामान्यांना न्याय द्यायचं काम गेले 40 वर्ष माझे वडील पण त्या ठिकाणी करत आहेत, आम्ही पण करत आहोत. मला कुठं वाटत नाही. सातत्याने माझ्याविषयी कुरबुडे करणे, जर त्यांना खरंच माझा वाढता प्रभाव हा जर त्यांना खऱ्या अर्थाने त्रास होत असेल तर त्यांनी मला सांगावं, मी माझ्या व्यक्तिगत पदाचा राजीनामा त्या ठिकाणी स्वतःहून देईल. पण शिवसेना पक्षाचं नुकसान जे होत आहे हे खऱ्या अर्थाने त्यांनी थांबवावं, एवढीच माझी त्यांना विनंती आहे. जय महाराष्ट्र. नाही, खऱ्या अर्थाने मला सांगायचं की मग जर मागील विधानसभेमध्ये कोरेगावचे आमदार शिवसेना पक्षाचे महेशजी शिंदे साहेब असतील की त्यांच्या विरोधामध्ये 22 गावामध्ये रणजितसिंह भोसलेंनी काम केलं होतं. पक्षाच्या विरोधात जाऊन त्यांनी दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं होतं. मग पक्षाने त्यावेळेस त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई का नाही केली? त्यावेळेस त्यांची खऱ्या अर्थाने हकलपट्टी का झालेली नाही? 12 वर्ष पक्षामध्ये काम करत असताना तुम्ही शिवसेना पक्षाला मानता, आणता, तर मग 12 वर्षामध्ये किमान 25 शाखा तरी त्यांनी त्या ठिकाणी युवा सेनेचे प्रमुख म्हणून करावे. एसटी महामंडळावरती सातारा जिल्ह्याच्या अध्यक्षपदी त्यांची निवड गेल्या अनेक दिवसापासून आहे. त्या ठिकाणी असणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना त्यांनी किती नाही दिला आणि किती सेटलमेंट केले त्यांना चांगलं माहिती आहे. म्हणजे मला विरोधी त्याच्यावरती बोलायचं नाही, पण त्यांनी खऱ्या अर्थाने त्यांनी कुठले काम करत असताना पक्षाचं जे होते नुकसान याच्याकडे पण त्यांनी प्रामुख्याने लक्ष दिलं पाहिजे. नाही, मी पक्षश्रेष्ठींना कळवलेलं आहे
सातत्याने माझे फोन चालू आहेत, मात्र आदरणीय साहेब प्रचाराच्या याच्यामध्ये असल्यामुळे अजून संपर्क होऊ शकला नाही. पण आदरणीय भाईंना त्या ठिकाणी डॉक्टर साहेब असतील, पालकमंत्री साहेबांचाही मी गेले 2 दिवस फॉलोअप घेतोय. मी त्यांनाही भेटू ज्यांनी ज्या काय खऱ्या अर्थाने घडामोडी घडलेल्या आहेत, कारण त्यांचे स्टेटमेंट आज मला पाहायला मिळालं की विकास शिंदे यांच्यावरती कारवाई झाली, योग्य झाली का तर साहेबांनी त्या ठिकाणी होकार म्हणून दिलेला आहे. पण खऱ्या अर्थाने साहेबांना याच्या पाठीमागे घडलेले जे काय आहे ते सातत्याने साहेबांना माहीत नाही. कारण आज जर शिवसेना पक्ष त्या ठिकाणी वाई शहरामध्ये खऱ्या अर्थाने आपण वाढवायचं आहे, तर खऱ्या अर्थाने आज इतर पक्षाचे मंत्री महोदय असतील, त्यांचे जिल्हा प्रमुख असतील, यांच्या 8-8, 10-10 मिटिंग झाल्या. मात्र वाई शहरामध्ये फक्त जिल्हा प्रमुख येतो, 4-5 टाळकी घेतो आणि खऱ्या अर्थाने ज्यांच्या पाठीमागे जनसमुदाय नाहीये, ज्यांचं जनतेमध्ये कुठं अस्तित्व नाहीये, जे फक्त व्हिडिओ रीलच्या माध्यमातून फोटोग्राफीतून स्वतःला नेतृत्व म्हणून सिद्ध करतात, अशा लोकांना घेऊन त्या ठिकाणी जर मिटिंग केल्या तर मला वाटत नाही की त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने शिवसेना पक्ष त्या ठिकाणी वाढू शकतो. आणि अशा लोकांना त्या ठिकाणी उमेदवारी खऱ्या अर्थाने देऊन उद्या आपण 3 तारखेला निकाल येणारच आहे. त्या निकालामध्ये रणजितसिंह भोसलेंनी ज्यांना उमेदवारी या ठिकाणी स्वतःच्या हट्टाने दिलेली, त्यांचं म्हणणं आहे की मी घेतलेली आहे, मी कधी हट्ट केलेला नाही. आजपर्यंत मी 3 वर्ष पाहिलं खऱ्या अर्थाने आज जर मी एवढ्या मोठ्या लोकांबरोबर काम केलेलं तर खऱ्या अर्थाने माझा मानसन्मान मोठा व्हायला पाहिजे होता. माझं जिल्हा प्रमुख पदाच्या चर्चेमध्ये सुद्धा माझं नाव होतं. पण पक्षातील काही वरिष्ठ नेते मंडळी ज्यांना मुंबईवरून इथे ज्यांची नेमणूक केलेली त्यांना इथला इतिहास भूगोल काही घेणे देणं नाही. त्यामुळं त्यांच्या काय गोष्टी असतील, काय प्रोटोकॉल असतील, हे जिल्हा प्रमुखांनी त्या ठिकाणी पूर्ण केल्यामुळे खऱ्या अर्थाने त्यांना ते पद मिळालं असेल असं मला वाटतं. खऱ्या अर्थाने पक्षाने पद देत असताना सदर व्यक्तीला पद देतो त्याची पात्रता पण त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने तपासली पाहिजे. कारण जर विधानसभेचं 1 वर्षापूर्वी विरोधात काम करतो आणि त्याला ठिकाणी जिल्हा प्रमुख नेमणूक, खऱ्या अर्थाने म्हटलं तर रणजितसिंह भोसले हे कोरेगावचे, त्यांचा वाई विधानसभा जावली विधानसभेची काही संबंध नाही. ज्याला खऱ्या अर्थाने नेमणूक करतोय त्याला त्या विभागातली खऱ्या अर्थाने जाणमान पाहिजे. आज त्या ठिकाणी माझे मंत्री महोदय आणि तिथले विद्यमान आमदार मकरंद पाटील एवढ्या मोठ्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करतात, त्यांना त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने पक्षाने श्रेय देणं एवढं सोपं नाहीये. आज ते मंत्री आहेत, पूर्वी आमदार होते, आज कारखाना त्यांच्याकडे, त्यांचे बंधू खासदार आहेत आणि एवढ्या मोठ्या फॅमिलीला त्या ठिकाणी वाई तालुक्यामध्ये टक्कर द्यायची हे एवढं सोपं नाहीये. आणि हे असताना सुद्धा त्या ठिकाणी आमच्यासारखे जर शिवसैनिक खऱ्या अर्थाने ताकदीने काम करत असतील तर खऱ्या अर्थाने त्यांच्या पाठ्यांवरती शब्बासकी ऍक्च्युली भाईनी त्या ठिकाणी मला शब्बासकी दिलेलीच आहे. पण ती शब्बासकी काही हे जिल्हा प्रमुख असतील त्यांचे काय बरोबर सोंगडे असतील की त्यांना ती खऱ्या अर्थाने लाभलेली नाही. हा, मग मी पक्षविरोधी काय काम केलेलं आहे? पक्षाने मला कुठलाही ठोस निर्णय दिला नाही. उमेदवारी लढवावी, कशी लढवायची, काय करायचं हे मला काहीच सांगितलं नाही. म्हणून त्या ठिकाणी अर्ज माघारी घेतलेला आहे आणि तो शेवटच्या 2 मिनिटात घेतलेला आहे. जर तिथला खऱ्या ऍक्च्युली व्हिडिओ फीड काढली तरी कळलं की शेवटच्या 2 मिनिटात हा निर्णय घेण्यात आला. जर जिल्हा प्रमुखाला त्याचा निर्णयच घेता येत नसेल तर मग तुला अधिकार पण नाहीये की तुम्ही उमेदवारी लढवा म्हणून सांगायचं. आणि मी कुठल्या इतर पक्षाला जाऊन पाठिंबा दिलेला नाहीये. अनेक पक्ष कालपासून माझ्यामध्ये निलंबन झालं, अकलपट्टी झाली म्हणून माझ्याशी संपर्क साधतात, पण मी कुणालाही त्या ठिकाणी दुजोरा दिलेला नाहीये. मी जर कुठल्या पक्षाला त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने पाठिंबा दिला असेल, माझा अर्ज, माझ्या बंधूंचा अर्ज माघारी घेऊन, तर पक्षाने माझ्यावरती कारवाई करावी. पण मी पक्षाच्या कुठेही ठेच लागेल किंवा पक्षाचा कुठेही अपमान होईल, मान सन्मानाला ठेच लागेल किंवा पक्षाचं कुठं नुकसान होईल असं कुठलंही वर्तन माझ्याकडून झालेलं नाही असं मला वाटतं. नाही, फोन उचलत होते ना माझा, फोन उचललेला आहे. मला त्यांच्याकडून सांगण्यात आलं की तुम्ही निर्णय घ्या. मी जे संपर्क प्रमुख शरद त्यांचे साहेब आहेत त्यांच्याशी संपर्क साधला. मी त्यांना सांगितलं की साहेब असं असे सगळे पदाधिकारी इथं बसलेले आहेत, त्यांचं सगळ्यांचं म्हणणं की आता जर आपल्याला इलेक्शनला सामोरं जायचं तर काय करायचं, तर त्यांच्याकडनं उत्तर आले की 24 तारखेला पाहू. म्हणजे माझ्याकडे त्याचा व्हिडिओ पण आहे, ऑडिओ पण आहे की त्यांनी मला 24 तारखेला आपण पाहूया. जर 21 तारखेला पक्ष माघार घ्यायची शेवटचा टाइम आहे, अर्धा तास राहिलाय, मी तुम्हाला 10-15 फोन करतोय, तर त्या ठिकाणी तुम्ही संपर्क प्रमुख आहात. आता काय हा निर्णय काय भाईंना घेऊन घेता येतो का? जबाबदारी पक्षाने तुमच्यावर दिली तर खऱ्या अर्थाने तुम्ही घेतली पाहिजे. तर त्यांनी म्हणले मी तुम्हाला रणजित भोसलेंना फोन करायला होतो. रणजित भोसलेंचं माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे, त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे की तुम्हाला योग्य वाटेल तो निर्णय तुम्ही घ्या ना, आता तुम्ही ठरवा. ते हातबल झाले होते, त्यांना निर्णय घेता आला नाही त्यांना. आणि मात्र 1 तासातच लगेच आपण पाहिलं की 21 तारखेला माघार आणि 22 तारखेला सकाळी 9:30 वाजता पत्र तयार होतं. म्हणजे 9:30ला तर काय पक्षीय कार्यालय खुललं नसेल, याचा अर्थ 21 तारखेला संध्याकाळीच षड्यंत्र करून हा जो निलंबनाची कारवाई ही माझ्यासाठी मागवलेली आहे. आणि जर इथे निलंबन दिलं असेल तर हकलपट्टी तर कुठे लिहिलेलं नाही. मला वाटतं निलंबनाचा अर्थ होत नाही, हा तर प्रत्येक पक्ष कारवाई करतो. मला आठवते की अजितदादा पवारांवरती पण ही कारवाई झाली होती, म्हणून काही त्यांना राष्ट्रवादी पक्षातून बाहेर काढलेलं नाही.
पण पक्षाचे एक मंत्री पालकमंत्री मुंबईचे साताऱ्यामध्ये असतात, त्यांना भेटण्याचा प्रयत्न का केला नाही किंवा त्याबाबतची तुम्ही दोन दिवस सांगताय काल सुद्धा ते साताऱ्यातच होते, कराडमध्ये त्यांचा दौरा होता, तुम्ही त्यांना भेटण्याचा प्रयत्न केलेला नाही. मी आदरणीय साहेबांना पीए जी आहे त्यांची राहुल शिंदे साहेब यांना मी ज्या दिवशी इलेक्शनच्या प्रक्रियेमध्ये यांचा कोणाचाही सहभाग होत नव्हता, यांच्याकडे काही बोलणं होत नव्हतं, त्या दिवशी पण मी आदरणीय साहेबांचे जे पी आहेत त्यांच्याशी संपर्क साधून आदरणीय साहेबांना त्या ठिकाणी निरोप देण्यासाठी मी त्या ठिकाणी साहेबांना सांगितलेले की पी ए राहुल शिंदे साहेब आहेत, ज्यांना दिनांक 21 नोव्हेंबरला अर्ज माघारीच्या दिवशी 2:34 या ठिकाणी आदरणीय साहेबांच्या पी यांना फोन केलेला आहे. ते म्हणले साहेब जसे मोकळे होते तुम्हाला देतो, मी खूप अर्जंट आहे म्हटलं. या ठिकाणी व्हायच्या आता 25 आता जवळजवळ 2:34ला फोन केला म्हणजे 26 मिनिटं बाकी होते त्या ठिकाणी अर्ज माघारी घ्यायला. म्हणजे माझ्याकडे कुठल्या पद्धतीचा संपर्क झाला नाही असं नाही. मी पक्षाचे उपसंपर्क करून एकनाथ ओंबळे साहेबांशी बोललो, एकनाथ ओंबळे साहेबांनी पण त्यांची संपर्क साधला, मात्र मला कुठलाही निरोप शेवटच्या टप्प्यापर्यंत त्या ठिकाणी मिळाला नाही. आणि मला वाटतं जर इलेक्शनला सामोरं अशा परिस्थिती जर पक्ष गेला असता आणि मतदानातून जर काही विचित्र प्रकार घडला असता तरी ही कारवाई ही माझ्यावरतीच होणार होती. आणि कुठेतरी तुटपुंच्या मताने आदरणीय भाईंचं नाव त्या ठिकाणी खराब व्हावं अशी माझ्यासारख्या नेत्याला किंवा माझ्यासारख्या एका पदाधिकारी आदरणीय भाईंचं कुठेतरी सत्राला त्या ठिकाणी धोका निर्माण व्हावा किंवा नाव खराब व्हावं अशी प्रामाणिकपणे माझी इच्छा त्या ठिकाणी नव्हती. म्हणून तर मी एवढं सर्वांशी संपर्क करत होतो. त्यांचं जे म्हणणं आहे की तुम्ही परस्पर निर्णय घेतला, जवळजवळ 45 कॉल आहेत 1 तासामध्ये आणि माझ्याकडे त्याचे लाईव्ह आहेत. योगेश पाटीलना नगरपरिषद पदाचा युनिफॉर्म देखील देण्यात आला होता, तो का तुमची भावाची उमेदवारी होती त्याचा खूप कार्य करण्यात आला. त्यानंतर आठवड्याची उमेदवारी मागे घ्यायला तोपर्यंत तुमच्या लक्षात नव्हतं का आपण फॉर्म भरतो, फॉर्म युनिफॉर्म घेतो, तरी पण तेवढे टाकत नाही आपण. नाही, ज्या दिवशी पक्षाने मला उमेदवारी अर्ज भरायला लावला, मला पक्षाने उमेदवारी अर्ज भरायला लावला, मात्र जिल्हा प्रमुखांनी जे योगेश फाळके त्या ठिकाणी आहेत त्यांना जवळ 3-3 पदं त्या ठिकाणी दिलेली आहेत. ही उपसंघटक पद आत्ताच दिलं, कामगार सेनेचं जिल्हा प्रमुख पद दिलं, रोजगार हमीवरती सदस्य पद त्यांना त्या ठिकाणी दिलं. जर त्यांना उमेदवारी द्यायची होती तर मला फॉर्म भरायला लावलंच कशाला. खऱ्या अर्थाने रणजितसिंह भोसलेंनी त्या ठिकाणी पण कटकारस्थान केलेले आहे की ज्यावेळेस मी अर्ज भरायला लॉबीमध्ये उभा होतो माझ्या अगोदरच एबी फॉर्म योगेश फाळकेंना जोडून दिला होता आणि तो दिलेला योगेश फाळकेंना फॉर्म दिल्यावरती मी पालकमंत्री महोदय साहेबांना तिथूनच फोन करून ती तक्रार केली, संपर्क प्रमुखांना तक्रार केली, म्हणून पक्षाने लगेच हे तातडीनं पत्र 5 मिनिटांमध्ये त्या ठिकाणी पाठवलं की पहिला जो एबी फॉर्म आहे तो कॅन्सल करावा आणि दुसरा ग्राह्य धरावा म्हणून. म्हणजे षडयंत्राला त्यांनी कुठं जागा सोडली नाही. एके बाजूने मला पक्षाने माझा विश्वासच ठेवला. नाही, माघारी म्हणजे मी सातत्याने पक्षाशी संपर्क साधल्यानंतर हो ना, मग पक्षांनी जो काही मला प्रोटोकॉल दिला नाही, स्ट्रॅटेजी वापरली पण ती आमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे ना. इलेक्शनला सामोरे जात असताना आपण कुठल्या पद्धतीने जायचं. इतर पक्षाचे जेव्हा आमदार मंत्री 2-2, 3-3 मंत्री भाजपचे तिथून बसतात, आमदार बसतात, त्यांचे माजी आमदार बसतात आणि आमच्याकडे मात्र फक्त जिल्हा प्रमुख येतो आणि 4-5 जण घेतो, टाळकीने मिटिंग करून निघून जातो. आणि ज्यावेळेस त्यांना असं वाटतं की आता आपल्याला कुठे काही मिळत नाही त्यावेळेस मला उमेदवारी अर्ज भरायला होता. तोही मी आदरणीय साहेबांचा मान सन्मान राखून त्या ठिकाणी अर्ज भरला. मात्र पुढची जी प्रक्रिया आहे तिला सामोरं जात असताना पक्षाने काहीतरी प्रोटोकॉल दिला पाहिजे ना. आपण आज कुठलं इलेक्शन असो, ग्रामपंचायतीचं साधं इलेक्शन असलं तरी आपण ग्रामस्थांना घेऊन बसतो आणि जायची पुढची दिशा ठरवतो. जर इथं दिशाच नाही, जिल्हा प्रमुख म्हणतो माझा काही संबंध नाही, म्हणजे त्या ठिकाणी असणारा जो माझा काय जे कार्यकर्ते त्यांना मी काय घर विकून त्या ठिकाणी राजकारण करायचं होतं का? ठीक आहे, विकास शिंदे राजकारणाला सामोरे जाईल, इतरांनी काय करायचं. त्या ठिकाणी आज मकरदाबाई पाटलांची एवढी मोठी ताकद आहे. माझ्या पक्षाचे भरलेल्या 10 पैकी एक उमेदवार होता की ज्यांचा हागवणे म्हणून त्यांचे मिस्टर त्या ठिकाणी एक्सपायर झालेले 4 वर्षापूर्वी. त्यांना एकुलता एक मुलगा आहे, त्याला त्या ठिकाणी उचलून नेण्यात आला, त्यांनी अर्ज माघारी घेतला 5 मिनिटांमध्ये. त्यांचं संपताना संपत दुसरा अविनाश लोखंडे म्हणून त्याच्या आईचा अर्ज त्या ठिकाणी माघारी घेतला. त्याच्या घरी जाऊन त्या ठिकाणी पक्षाचे इतर पदाधिकारी पहिलवान तिकडे जाऊन बसले. आता कोण बसले वायतुल कोणी ताकद आपल्या सगळ्यांना न्यात आहे. म्हणजे अशा ठिकाणी जर तुम्ही निर्णय प्रक्रिया जर फास्टमध्ये घेतली नाही तर खऱ्या अर्थाने आम्ही सामोरं जायचं कशाला. आणि हा निर्णय खऱ्या अर्थाने मी तिथे घेतला नव्हता, कारण माझे जे बंधू आहेत ते खऱ्या अर्थाने ते व्यावसायिक आहेत, ते त्या ठिकाणी यांचा राजकारणाशी कधी संबंध नाही. आणि माझे वडील लोकनेते बापूसाहेब शिंदे समोर बसले होते, त्यांचं सरळ समोर मत आलं की तुम्ही 5 आणि 10 मिनिटं शेवटचे राहिलेले असताना सुद्धा जर पक्ष तुम्हाला काही ताकद देत नसेल, उलटा
पक्ष तुम्हाला म्हणतो निर्णय तुम्ही घ्या. तर मग अशा टायमिंगला ते तिथून निघून गेले आणि खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी अर्ज काढताना उमेदवार स्वतः पण नव्हता. माझ्या वडिलांनी तो निर्णय तिथे घाईघाईमध्ये शेवटच्या 3 मिनिटांमध्ये घेतला. तरी सुद्धा मी पक्षाला कॉल शेवटचा 2:58 केलेला आहे. तरी मला उत्तर देण्यात आले. निर्णय तुम्ही घ्या असं पक्ष सांगतो हां, किंवा पक्षाचे पदाधिकारी सांगतात, पण हा निर्णय घेतलेला तुम्हाला योग्य वाटलाय आणि म्हणून तुम्ही हा निर्णय घेतलाय? हो बरोबर आहे. कारण मला तिथं वाटतं की आदरणीय बाईंचं कुठेतरी मतदानातून नाव खराब व्हावं किंवा पक्षाची कुठेतरी प्रतिमा मलिन व्हावी अशी माझी प्रामाणिकपणे इच्छा नाही. ज्या ताकदीनं आदरणीय शंभूराज देसाई आमच्यावरती विश्वास टाकतात तर त्या ताकदीच्या हिशोबाने आम्ही तिथे निर्णय घेतला पाहिजे. होण्याच्या आधी किंवा बाकीच्या गोष्टी पुढच्या होण्याच्या आधी तुम्ही माघार घेता किंवा तुम्ही हा निर्णय घेता, तरी तुमचं म्हणणं आहे की तुमचा निर्णय योग्य आहे. हो, माझा निर्णय योग्य आहे. एबी फॉर्म साठी तुम्हाला 5 मिनिटात तुम्हाला एबी फॉर्म दिल्यानंतर तो फॉर्म भरला गेला असं सांगितलं. म्हणजे पक्षाचा तर विश्वास होता तुमच्यावर. पाऊण तास अगोदर फॉर्म भरलेला नजर चुकीने कसा असेल? म्हणजे 3 वाजेचं टायमिंग आहे, 2:15 वाजता अर्ज भरला जातो आणि शेवट 2:15 वाजता त्याला एबी फॉर्म जोडून दिला जातो आणि पक्ष मला अर्ज भरा म्हणून पाठीमागं लागतो. म्हणजे खऱ्या अर्थाने त्यांना, आणि ती पण प्रक्रिया पक्षाकडनं उघड झाली नाही. माझे काही व्यक्तिगत संबंध तिथले अधिकारी असताना त्यांनी मला सांगितलं की विकासांना तुमचा अर्ज फॉर्म बाद होणार आहे, कारण पक्षामध्ये जो पहिला एबी फॉर्म दिला जातो तो ग्राह्य धरला जातो. मी त्यांना मला असं झालेलं नाहीये, कारण मी इतक्या वर्षी इलेक्शन खेळतोय आणि साहेबांनी मला विश्वासाने सांगितलेलं आहे, जिल्हा प्रमुखांनी सांगितलं, संपर्क प्रमुख की तुम्हाला फॉर्म दिलेला आहे. आणि खऱ्या अर्थाने म्हणलं तर ह्याच्यामध्ये ट्विस्ट वेगळाच आहे, कारण आज पक्षाचं 3 वर्ष काम तिथे मी करतोय. पक्षाचा उपजिल्हा प्रमुख म्हणून जर तुमच्या भाषेत मी तालुक्याचा उपजिल्हा प्रमुख आहे तर तिथला प्रथम शिवसैनिक प्रमुख पद माझ्याकडे आहे. तर एबी फॉर्म खऱ्या अर्थाने माझ्याकडे आले पाहिजे इतर उमेदवारांना वाटताना. हे माझ्याकडे नाही, आता इतर पक्षातला एक युवक नेता त्याच्याकडे एबी फॉर्म पाठवले जातात. म्हणजे ही प्रक्रिया तर सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती असेल की त्या ठिकाणी विराज शिंदे हे युवक काँग्रेसचे नेतृत्व आहे, त्यांचा या पक्षाशी काही संबंध नाही. पण त्यांच्याकडं, म्हणजे मी काँग्रेसमधून जे बाहेर आहेत किंवा ते कुठल्या पक्षात नक्की त्यांना माहीत नाहीत, त्यांच्याकडे एबी फॉर्म पाठवला जातो. मी त्यांच्याकडे जाऊन एबी फॉर्म मागायचा, हा सगळ्यात मोठा ट्विस्ट आहे. म्हणजे माझा जो प्रामाणिकपणे काम करतो त्याला कुठले महत्व नाही. आणि मग जिथं पक्षाला खऱ्या अर्थाने माझा विश्वासच नाही, म्हणजे मला बाईंना विश्वास आहे, डॉक्टरांना विश्वास आहे, पालकमंत्र्यांना नाही, पण त्यांनी ज्यांची नेमणूक दिलेली त्यांना माझा विश्वासच नसेल तर मग मी पुढचा निर्णय कसा घ्यायचा तुम्ही मला सांगा. आणि मला तर असं वाटतंय प्रामुख्याने की माझी उमेदवारी जी होती ही खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी असणारे आत्ताचे विद्यमान आमदार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला मदत करण्यासाठीच होती, असं पण कुठेतरी माझ्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी डाऊटफुल वातावरण आहे की काही कारण नसताना, कारण त्यांना माहिती आहे की शिंदे कुटुंबाचं काम इथं आहे. अगदी त्या ठिकाणी शिवसेनेचा पक्ष उमेदवार विजय झाला ना झाला, पण वाई शहरामध्ये किमान 5 ते 10,000 मतदान घ्यायची माझ्या कुटुंबाची खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी कॅपॅसिटी आहे. म्हणून त्यांना कुठेतरी त्या ह्यांनी पण काहीतरी जिल्हा प्रमुखांनी कुठेतरी त्यांचे, कारण आत्तापर्यंत त्यांचा इतिहास आहे, गेले अनेक वर्षापासून बघतोय मी की व्यक्तिगत त्यांचे हेस्टेज करतात. त्याप्रमाणे त्यांनी कोरेगावला शशिकांत शिंदेची हात जुळवणी करून घेतली, असेच कुठेतरी प्रकार त्यांनी केले असतील. म्हणजे हे डाऊट त्या ठिकाणी नाकारता येणार नाही खऱ्या अर्थाने. नाही, मी अर्ज घेऊन खऱ्या अर्थाने कोणाची जिरवली नाही, मला कोणाची जिरवायची नाही. कारण मला आठवते की काँग्रेसमध्ये असताना सुद्धा आमच्या कुटुंबाने प्रामाणिकपणे काम केलं, आम्ही कोणाशी कधी हातबांधणी केली नाही. भाजपमध्ये काम करत असताना पण आम्ही कधी हा विषय घेतला नाही. पण जाईल तिथं प्रत्येक ठिकाणी मला एक सातत्याने जाणवते की ज्या पक्षात मी काम करेल त्या ठिकाणी माझा जो वाढता प्रभाव असेल किंवा माझा जो जनसंपर्क असेल हा कुठंतरी माझ्याच ह्याला मला कुठेतरी अडथळा ठरतोय असं आता मला वाटू लागले. जरा लोकांची सेवा प्रामाणिकपणे स्वखर्चातून करायची तिचं खऱ्या अर्थाने चुकी असेल आणि त्याचा एवढा मोठा मला भूर्दंड असेल तर मला वाटतं की कुठल्याही पक्षामध्ये जाण्यात मला काही त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही. यापूर्वी पण जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव होते, त्यांनी पण पूर्वी हीच प्रक्रिया केलेली आहे. सातत्याने जर भाषणाला उभं राहिल्यानंतर विकास शिंदेला टाळे पडत असतील आणि इतरांना पडत नसतील तर हा माझा दोष नाहीये, हा दोष त्यांचा आहे. त्यांचा जनसंपर्क कमी आहे. काय नुसते व्हिडिओ आणि रील काढून त्यांनी कुठं पक्ष चालत नसतो, जनसंपर्क तुमचा असावा. पालकमंत्री म्हणतात की पालकमंत्री कार्यकर्त्यांचं घरी कधी संवाद हो नाही, पालकमंत्री महोदयांना कॉल नव्हता केला, तो पालकमंत्र्यांच्या पीएनना केला होता. ओळीचे आपले जे गाडे साहेब आहेत त्यांना कॉल केला होता, त्यांच्या कानावरती घातली साहेब असं झालेले. हो,
अर्ज 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 भरणार होतो आम्ही त्या ठिकाणी. हो बरोबर आहे, एकदम बरोबर. अचानक 21 तारखेला 2/58 तुम्ही म्हणताय की युनिफॉर्म मागायला घेतला. तोपर्यंत तुमच्या लक्षात नव्हतं का की आपली पक्षाची ताकद नाही, आपण युनिफॉर्म मागायला होतो? नाही पक्ष तारखेला फॉर्म दिला असताना पण तुम्ही तिथं फोन करून सांगितलं की मला फॉर्म द्यायला तेव्हा मी म्हणजे नगराध्यक्ष पदासाठी मी उमेदवारीची दावेदारी. खऱ्या अर्थाने म्हणलं तर योगेश फाळकेंनी त्यांचा स्वतःचा अर्ज भरला होता. व्यक्तिगत एक अपक्ष, एक पक्षाचा, त्यांच्या मातोश्रींचा भरला होता, त्यांच्या बायकोचा भरला होता. आता योगेश फाळकेंविषयी चर्चा करण्याचं कारण म्हणजे योगेश फाळकेंचं खऱ्या अर्थाने तिथं काय अस्तित्व आहे हे जिल्हा प्रमुखांना त्या ठिकाणी माहिती आहे. आणि जिल्हा प्रमुखांनी जे मनसेमधून पूर्वी त्यांच्यावर आलेले आहेत त्यांची सातत्याने पाठराखण केलेली. म्हणजे आतापर्यंत इतिहास साताऱ्याचा पाहिला आहे तर आज सातारा शहरामध्ये पण या ठिकाणी जे शिवसैनिक आहेत सातत्याने इथनं ज्यांनी खऱ्या अर्थाने एकनाथबाई शिंदे गुवाहाटीला गेल्यानंतर ज्यांनी सातत्याने इथनं प्रयत्न केला त्यांना पण इथं कुरबुडी चालूच आहे. कराडसारख्या ठिकाणी पण आता 15 दिवसापूर्वी त्यांनी कुरबुडी केली. त्या ठिकाणी रणजित दादा असतील किंवा त्या ठिकाणी अक्षय भैया असतील की त्यांना सातत्याने तिथं त्रास दिलेला आहे. आणि कोरेगाव मतदारसंघात सातत्याने आदरणीय आमदारांच्या विरुद्ध प्रक्रिया त्यांची सातत्याने चालूच असते. आता पण त्यांनी सांगितलं होतं की कारण पक्षाने मला ज्यावेळेस फॉर्म भरायला दिला होता त्यावेळेस त्या प्रक्रियेमध्ये जाण्यासाठी पक्षाने पूर्ण तयारी दाखवली होती. आणि ज्यावेळेस पक्ष आता शेवटची प्रक्रिया आपण शेवटच्या प्रक्रियेत आपण पाय ठेवत होतो की त्यानंतर माघार घेता येत नाही त्याच टायमिंगला पक्षाने कुठलेही उत्तर न दिल्यामुळं खऱ्या अर्थाने आपण म्हणतो की मिसगाईड मला थोडंसं केलं गेलं. आणि त्या मिसगाईड आणि भावनेच्या भरामध्ये मी थोडंसं ते टोकाचं पाऊल उचललं. ती चुकी माझी आहे, ती मी मान्य करतो की ती माझी चुकी की भावनेच्या भरामध्ये मी उचललं. खऱ्या अर्थाने पक्षाचं नगराध्यक्ष पदाचा उमेदवार माझ्या घरामध्ये होता. तिथं 4 मतं पडू 2 मतं पडू लढवायला पाहिजे होता. ही चुकी माझी आहे. पण मला जे मिसगाईड केलं जातं वरून केलं जातं किंवा गेले वर्षभर मला प्रयत्न सातत्याने चालू आहे. मी अनेक वेळा पत्रकार बंधू आपण भेटला मी सातत्याने सांगत असतो की मला कुठंतरी या प्रक्रियेतनं लांब ठेवलं जातं. म्हणजे जर साताऱ्याचा उपजिल्हा प्रमुख पद मिळाल्यानंतर पण साताऱ्याच्या मेळाव्यामध्ये मला जर वर बसायला जागा देत नसतील तर ह्याच्यापेक्षा दुर्दैवी दुसरी कुठली गोष्ट ह्याच्यामध्ये नाही. उपमुख्यमंत्र्यांनी तुम्हाला बोलून सत्कार केला 102 तासात योगाचा गौरवसत्कार देखील तुम्ही केला होता. तुम्हाला तरी बोलावलं नव्हतं तरी पण तुम्हाला बोलून घेतलं. एवढा न्याय पक्ष देत असताना पण तुम्ही नगराध्यक्ष पदाचा फॉर्म ऐनवेळी काढून घेतला आणि आता तिथं लढायला पूर्ण नाही. नाही ते बरोबर आहे, ती माझी चुकीची आहे. नाही पक्षाची नाचिकी झाली आणि पक्षाचं जे काय नुकसान झालं नाही पक्ष चुकलेला नाही. कसं होते की नाही माझं प्रामाणिकपणे मत आहे की आदरणीय नाही माझं प्रामाणिकपणे मत आहे की जर पालकमंत्री खऱ्या अर्थाने जर नुकसान करणार होती किंवा त्यांना वाई शहराविषयी प्रेम नव्हती तर त्यांनी एवढं 2,22,00,000 रुपये आम्हाला निधी दिलाच नसता. पण कुणाच्या सांगण्यावरून सातत्याने ते एकही प्रमा झाली नाही या कामाची. त्याचं हे नुकसान जे झालेले पक्षाचे त्यांना भरून येणार आहे. नाही पण माझं मत असं आहे की पाठपुरावा सातत्याने मी करतो. जर मी पाठपुरावा केला नसता तर आदरणीय पालकमंत्री महोदयांनी इतर ग्रामीणला जी कामं जवळजवळ 2.25 कोटीची दिली ती त्या ठिकाणी पूर्ण झालेली आहेत. आणि आदरणीय साहेबांचं नेहमी सांगणं असतं की खऱ्या अर्थाने ज्या ठिकाणी कामं झाली नाहीयेत त्या ठिकाणी तुम्ही कामं द्या आणि त्या पद्धतीने आम्ही करतोय आणि पालकमंत्र्यांनी दिलेले. मात्र शहरात येणारी कामं कुणाच्या सांगण्यावरून त्या ठिकाणी अडवली गेली ते सातत्याने कधी कळलं नाही. आणि मी खऱ्या अर्थाने पक्षाला दोष देणार नाही पण पक्षाने इथं ज्यांची नेमणूक त्या ठिकाणी केलेली आहे त्या या ठिकाणी पक्ष सांभाळण्यासाठी खऱ्या अर्थाने त्यांची कॅपॅसिटी नसावी असं मला या ठिकाणी वाटते. आणि जे काय पक्षाचं खऱ्या अर्थाने नुकसान झालेलं आहे ते त्याबद्दल मी स्वतः दिलगिरी व्यक्त करतो. कारण खऱ्या अर्थाने जरी मी मिसगाईड झालो असलो कुणाच्या सांगण्यावरून किंवा कुणाच्या बोलण्यावरून इथं काय पक्षाची कुठली गद्दारी करून कुठल्या इतर पक्षाला पाठिंबा किंवा 2 दिवस माझ्याकडे जवळ आता इलेक्शनला 2 दिवस राहिलेले आहेत तरी मी कुठल्याही पक्षामध्ये जाऊन ठिकाणी सामील झालेलो नाही. अनेक भाजपचे पदाधिकारी राष्ट्रवादीचे मोठे मंत्री माझ्याकडे घरी येऊन गेलेले आहेत. पण आता नवरा नवरी तिथं मंडपातच आहे आणि ग्रामस्थच पळून गेले सगळे. तर आता लग्न लावायचं कुणाला घेऊन साक्षीदार करायचं कुणाला.
जर लग्न त्या ठिकाणी आपण लावत असताना साक्षीदार म्हणून त्यांना बोलवलेलं असतं. नाही, जे पक्षाचं नुकसान झालेलं आहे ही चुकी माझी, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. पक्षाने मला शेवटपर्यंत पाठिंबा दिला, ताकद दिली. वरिष्ठ जर पाठीमागे राहत नाही तर मला वाटतं नक्कीच त्यांना कुणाकडनं तरी पालकमंत्री तुमच्या बाजून होते का नव्हते? पालकमंत्री महोदयांनी जर माझं कॉन्टॅक्ट साधलं असतं तर मला वाटतं नक्कीच माझा फॉर्म त्या ठिकाणी राहिला असता. पालकमंत्री महोदयांना मी फोन केला होता, पण आजपर्यंत काय त्यांच्याकडे माझा नंबर सेव्ह आहे का नाही मला माहित नाही. पण आता नाही भेटलो ना मी आदरणीय पालकमंत्री महोदयांना, त्यानंतर 2 वेळा भेटलो. महाबळेश्वरच्या मीटिंग मध्ये भेटल्यानंतर परत सातारला पण येऊन भेटलो. साहेब म्हटले की कनसे आणि यांच्याकडे जिल्हा प्रमुखांकडे अधिकार व्हायचे दिलेले आहेत, तुम्ही त्यांची संपर्क साधा. आणि त्याप्रमाणे संपर्क त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी कनसे साहेबांशी संपर्क साधला. नाही, कुठलीही भूमिका घेताना किंवा इलेक्शनला सामोरे जात असताना त्या ठिकाणी निर्णय सर्व त्यांच्याकडे दिलेला आहे, कारण पक्षाकडनं त्यांची नेमणूक मुंबईवरून झालेली, तुम्ही त्यांची संपर्क साधा. नाही, काय होतं आता खऱ्या अर्थाने माझं म्हणणं असं आहे की शिवसेना पक्ष हा त्यांनी जे खऱ्या अर्थाने त्यांची नेमणूक केलेली, त्यांनी या ठिकाणी जे उमेदवार आपण देतोय तो खऱ्या अर्थाने सक्षम आहे का, आणि त्या ठिकाणी निवडणूक होऊ शकते का, त्या ठिकाणी पक्षाचं अस्तित्व काय, याची थोडी चाचपणी जनतेतनं करायला हवी होती. आणि खऱ्या अर्थाने गेल्या अनेक वर्षापासून जो प्रामाणिकपणे निष्ठावंत शिवसैनिक इथं काम करतोय, त्याच्यावरती फक्त वाईमध्ये माझ्यावरतीच नव्हे तर जिल्ह्यामध्ये अनेक शिवसैनिकांवरती अन्याय होतोय ते सातत्याने दिसून येत आहे. हो, म्हणणंच आहे माझं. आदरणीय ज्यावेळेस कोल्हापूरला चंद्रहार पाटलांच्या कार्यक्रमाला आदरणीय साहेब चालले होते, त्यावेळेस आदरणीय रणजितदादांनी त्या ठिकाणी टाइम मागून घेतला होता. मात्र त्यांना त्या ठिकाणी टाइम न देता फक्त त्या ठिकाणी यादव साहेबांना टाइम देण्यात आला. म्हणजे कुठेतरी त्यांना डावललं गेलेलं आहे. जर त्या ठिकाणी रणजितदादा साहेबांना भेटले असते तर मला वाटतं त्या ठिकाणी अक्षय मोहितेसारखे पण पदाधिकारी आहेत, ते प्रामाणिकपणे काम करत आहेत पक्षाचे. व्यक्तिगत हेळदावी म्हणता येणार नाही, कारण माझा आजपर्यंत इतिहास नाही, मला विचारात तर घेतलंच नाही. पण आदरणीय साहेबांनी जो काय फोन करून तू फॉर्म भर ते सांगितल्यामुळे मी त्या ठिकाणी जबाबदारी स्वीकारून खऱ्या अर्थाने फॉर्म भरला. पण जर फॉर्म वाईज नगरपालिकेत भरायचाच होता, इलेक्शनला सामोरे जायचं होतं, तर हा प्रयत्न 2 दिवस करून चालत नाही. 48 तास अगोदर मला फॉर्म भरायला सांगितलेला आहे. म्हणजे जर आपल्याला इलेक्शनला सामोरे जायचं तर मला वाटतं की राजकारणाची भूमिका हीच असती की तिथं सातत्याने गेले 1 वर्ष 2 वर्ष आपल्याला प्रयत्न केला पाहिजे. नाही, पक्षापेक्षा मी व्यक्तीला मत दिलेलं नाही, पण त्या व्यक्तीच्या पण त्या पक्षापेक्षा व्यक्तीला मी मत दिलं नाही, पण पक्षाने त्यांच्याकडे ती जबाबदारी दिली, खऱ्या अर्थाने ती त्यांना प्रामाणिकपणे पार करता आली नाही. आणि पक्षाला आम्हाला त्यांच्याकडे बोट जायला लावलं तेव्हा मला त्यांच्या दारात जावं लागलं.